विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 6 जून 1950 रोजी कोलंबो म्हणजे श्रीलंकेमध्ये एक भाषण दिलं होतं आणि त्या भाषणाचा विषय होता भारतातील बौद्ध धर्माचा उदय व अस्त। या विषयावर कोलंबो येथे यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशनच्या विद्यार्थ्यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे अत्यंत विचार प्रवर्तक व क्रांतिकारक असे भाषण आहे। आणि या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, भारतात बौद्ध धर्माचा राज झाला असून तो जवळजवळ नष्ट झाला आहे असे म्हटले, ही गोष्ट मला मुळीच मान्य नाही। कारण बऱ्याच वेळेला अशी विचार येत राहतात की म्हणतात की बौद्ध धर्माचा पूर्णपणे अस्त झालेला आहे किंवा बौद्ध धर्म भारतातून नष्ट झालेला आहे। तर यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ही गोष्ट मला मुळीच मान्य नाही। कारण ऐतिहासिक दृष्ट्या बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार ही चिन्हे भारतात दिसून येत नसतील, ती गोष्ट घटकाभर मी मान्यही करेन। तथापि आध्यात्मिक शक्ती म्हणून बौद्ध धर्म भारतात अद्यापही ज्वलंत प्रभावाने अस्तित्वात आहे आणि ही गोष्ट कोणासही नाकबूल करता येणार नाही। मात्र खेदाची गोष्ट अशी आहे की बौद्ध धर्माचा उदय कसा झाला आणि अस्त कसा झाला या प्रश्नाचा विचार अद्याप व्हावा तेवढा झालेला नाही। बौद्ध धर्माचे महत्त्व लक्षात घेता सदर विषयाचा अभ्यास वास्तव दृष्टीने व खोलवर व्हावयास पाहिजे। अशा अभ्यासाचे महत्त्व भारतात आज तरी अधिक आहे आणि या विषयावर अधिकृतपणे माहिती देणारे ग्रंथ अगर इतर वाङ्मय उपलब्ध नाही, ही एक सुद्धा मोठी अडचण आहे। पुढे म्हणतात, बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्यात यावे असे ज्यांना वाटते त्यांच्यापुढे असा प्रश्न उभा राहतो की बौद्ध धर्मात जर काही चिरंतन मूल्य होती तर या धर्माचा ऱ्हास कसा झाला। या संबंधीची माहिती मिळवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे। आतापर्यंत मी जमवलेल्या माहितीप्रमाणे बौद्ध धर्माचा उदय असताबद्दल जे अनुमाने मी बसवली आहे ते जवळजवळ बरोबर आहेत असेच मला वाटते। भारतात प्रथमपासून हिंदू धर्म होता असा बहुतेकांचा समज आहे, परंतु इतिहासाच्या आधारावर या घटनेची छाननी केली तर हा समाज टिकाव धरू शकत नाही। हिंदू धर्म भारतात प्रथमपासून मुळीच नव्हता। हिंदू धर्माची आज मितीची स्थिती पाहता तो अगदी अलीकडे निर्माण झाला आहे असे दिसून येतो। हिंदू धर्माची उभारणी स्थित्यंतरातून झालेली आहे। प्रथमतः भारतात वैदिक धर्म होता, त्यानंतर ब्राह्मणी धर्म आला आणि आता शेवटी हिंदू धर्म निर्माण झाला। अशा तऱ्हेने बदल क्रमशः घडलेले आहेत। ओके, ब्राह्मणी धर्माच्या काळातच बौद्ध धर्माचा उदय झाला आणि ती अवस्था स्वाभाविक होती। ब्राह्मणी धर्माचा आत्मा विषमतेचा होता तर बौद्ध धर्माचा आत्मा समतेचा होता। अर्थात या दोन भिन्न भिन्न विचार प्रणालीच्या धर्मात संघर्ष होणे अपरिहार्यच आहे। बौद्ध धर्म हा ब्राह्मणी धर्माला आव्हानासारखा होता, कारण बौद्ध धर्माचा चातुर्वर्ण पद्धतीस विरोध होता। ज्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांतीने समता प्रस्थापित केली, त्याचप्रमाणे क्रांतिसूर्य किंवा क्रांतिकार्य बौद्ध धर्माच्या उदयामुळे घडले। अशा तऱ्हेने बौद्ध धर्माचा उदय कोणत्या परिस्थितीत झाला हे समजावून घेतल्यास त्याचे महत्त्व कळेल। वैष्णव धर्म व शैव धर्म याच्या भडक प्रचारामुळे बौद्ध धर्म हळूहळू नाहीसा झाला। बौद्ध धर्माची नक्कल या धर्मांनी केली होती आणि नकलेने बौद्ध धर्म नाहीसा करण्याची क्लुप्ती और होती। यात मुसलमानांची सॉरीची ज्या काही स्वाऱ्या केल्या त्यांनी त्याची भर पडली। अलाउद्दीन खिलजीने बिहारवर स्वारी केली तेव्हा त्याने सुमारे 5000 ते 6000 बौद्ध भिक्खूंना सर्रास कापून टाकले। ओके, त्यानंतर धाक निर्माण झाल्याने उरलेले बौद्ध भिक्खू चीन, नेपाळ व तिबेट या देशात दिसेल त्या मार्गाने पळून गेले। त्यानंतर बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो यशस्वी झाला नाही, कारण दरम्यानच्या काळात हिंदू धर्माचा फैलाव होऊन 90% लोकांनी हिंदू धर्माची दीक्षा घेतलीही होती। हिंदू धर्म अचानक सोपा आहे म्हणून तो राहिला आणि बौद्ध धर्म अचानक कठीण असल्याने तो अस्तास गेला, हे त्याचे सरळ व साधे उत्तर आहे। याशिवाय भारतातील राजकीय वातावरण जसे हिंदू धर्माला अनुकूल होते तसे बौद्ध धर्माला नव्हते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। तर हे भाषण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। त्यांनी कोलंबो या ठिकाणी दिनांक 6 जून 1950 रोजी दिले होते। ओके, तर आजच्यासाठी एवढंच। परत भेटूया पुढील भागामध्ये। धन्यवाद।